भारत माता की। आता या घोषणा कोण देतो? भारत माता की जय. भारत माता की जय म्हणायचं आणि भारत मातेकडे आणि त्याच्या मुलाबाळांकडे दुर्लक्ष करायचं, हे राजकारण ज्या भाजपनं चालवलंय त्याला कुठेतरी आज गाडायसाठी आपण सगळेजण इथे एकत्र आलोय. आणि ही देशावर ज्या ज्या वेळेला अन्याय होतो त्या त्या वेळेला ही जबाबदारी नेहमीच महाराष्ट्राने उचलली आहे. कारण महाराष्ट्राची जी माती आहे ती वारकऱ्यांची माती आहे. आपल्याला इथं आपल्या पूर्वजांनी सेवाभाव शिकवला, सर्वांना सोबत घेऊन जायचं शिकवलं. पण ज्या ज्या वेळेला देशावर आणि महाराष्ट्रावर अन्याय झाला त्यावेळेला आपल्याला हातात तलवार घेऊन धारकरी व्हायला सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीने शिकवलंय. आणि आता आज कुठेतरी तशीच परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच आपल्याला या आपल्या योद्ध्याबरोबर तेवढ्याच ताकदीने या लढाईमध्ये उतरायचं आहे. कारण ही लोकसभेची निवडणूक नसून लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे. आणि म्हणून मी नेहमी एक उदाहरण देत असतो, ते आता अत्यंत मोलाचं आहे. आत्ताच मला कान्होजीराव जेधेंची मूर्ती इथं त्यांच्या वंशजांच्याकडून देण्यात आली. त्या व्यक्तीचं विशेष महत्व आहे. हिंदवी स्वराज्यावर जेव्हा अफजल खान चालून आला होता त्यावेळेला अनेक लोक त्या अफजल खानाला जाऊन सामील झाले. अनेकांनी त्याचं मांडलिकत्व स्वीकारलं. त्यावेळेला कान्होजी जेधे शिवाजी महाराजांच्याकडे आले. शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं की तुम्ही गेला नाहीत का तिकडं? तुमचंही वतन आहे, तुमचंही वतनावर पाणी फिरल. त्यावेळेला कान्होजीराव जेधेंनी शिवाजी महाराजांच्या पायावर पाणी सोडलं आणि सांगितलं की वतन गेलं खड्ड्यात, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आमची निष्ठा तुमच्याशी आणि या स्वराज्याशी. तशीच वेळ आज या महाराष्ट्रावर आली आहे. मोठमोठी लोक सगळी गायब होत आहेत, पळून जात आहेत. पण आज ही खंबीरपणे जो या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाबरोबर उभारलाय तो तुमच्यासारखा जो सर्वसामान्य वर्ग आहे, कार्यकर्ता आहे, हीच महाराष्ट्राची आणि देशाची ताकद आहे. मोदीजींनी 2014 मध्ये ज्यावेळेला सत्तेत आले त्यावेळेला आपल्याला एक आश्वासन दिलं, अच्छे दिन आएंगे. 15-15 लाख रुपये, 2 कोटी तरुणांना रोजगार, शिक्षणाच्या संधी, नोकरीमध्ये संधी, शेतीमालाला भाव. काय परिस्थिती आहे आज? आज हेच मोदीजी 10 वर्षानंतर म्हणतायत की आम्ही 80 कोटी कुटुंबांना राशन पुरवतोय आणि येत्या 10 वर्षात सुद्धा आम्ही ते पुरवत राहू. मला सांगा माझ्या स्वाभिमानी तरुण बांधवांनो, तुम्हाला फुकटचं राशन पाहिजेल आहे का स्वाभिमानाची नोकरी पाहिजेल आहे? मग काय या लोकांच्यावर आपण विश्वास ठेवायचा? आज हजारोंच्या संख्येने शेतकरी तिथं दिल्लीच्या सीमेवर आहे. त्यांची दखल घेतली जात नाही, त्यांच्यावर गोळीबार केला जातो. आणि दुसरीकडे आपल्याला सांगतात की तुम्हाला आम्ही 6,000 रुपये देऊ. ज्या देशामध्ये जय जवान आणि जय किसानचा नारा दिला गेला होता त्या देशामध्ये आज शेतकऱ्यांची आणि जवानांची अशी परिस्थिती आहे. अग्निवीर योजना असेल, अनेक योजना आहेत, तिथं भरपूर काही त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं आहे. परवाच मी एक व्हिडिओ उत्तरेतला पाहिला, आरोग्याच्यासाठी यांनी आयुष्यमान योजना काढली. बरेच मंडळी सांगतात ते कार्ड जे दिलंय दिखावा करायसाठी, कुठल्याच दवाखान्यात ते कार्ड घेतलं जात नाही. मग कशाला करायच्या असल्या बोगस योजना? लोकांना दाखवण्यासाठी. आणि ज्या वेळेला या सगळ्या योजना, केलेल्या पोकळ घोषणा या वाऱ्यावर उडून जातात त्यावेळेला मग यांना लोकांची दिशाभूल करण्यासाठी जर काय आठवत असेल तर तो आठवतो धर्म. आम्हाला अभिमान आहे, राम मंदिर बांधलं गेलं, पण ते राम मंदिर या एकट्या मोदींनी बांधलं का हो? आपल्या सर्वांच्या खिशातून देणगी गोळा करून हे राम मंदिर बांधलेलं आहे. बरं, या राम मंदिर चळवळीसाठी ज्यांचं योगदान होतं त्यांना काय केलं? एकटा हिरो होऊन तिथं ते फिरत होते. आपण हेच 2005चं अक्षरधाम मंदिराचं उद्घाटन बघा. त्यावेळेचे विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी असतील, त्यावेळेचे पंतप्रधान मनमोहन सिंग असतील आणि त्यावेळेचे जे राष्ट्रपती अब्दुल कलाम होते, या सगळ्यांना सोबत घेऊन त्यावेळेचा सोहळा झाला. ही आपल्या भारताच्या लोकशाहीची ओळख आहे. आणि इथं गटारीचं उद्घाटन असू द्या नाहीतर मंदिराचं उद्घाटन असू द्या, एकटेच आमचे माननीय पंतप्रधान तिथं हिरो सारखे हजर असतात. हे लोकशाहीचं प्रतीक नसून हे हुकुमशाहीचं प्रतीक आहे. जे मोदीजी हिंदुत्वावर बोलतात
त्यांना मला एकच विचारायचं आहे की आपण हिंदुत्वावर बोलता, आपण गोहत्येवर बोलता आणि तेच गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनींच्याकडून इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून आपण निधी घेता, हेच आपलं हिंदुत्व आहे का? मी मागच्या सभेमध्ये हे स्टेटमेंट केल्यानंतर मला सगळेजण म्हणायला लागले की तुम्ही देवींचे वंशज आहे, तुम्ही असं कसं बोलू शकताय? म्हणजे आता होळकरांना हे लोक हिंदुत्व शिकवणार काय? होळकरांना हिंदुत्व शिकवण्या इतकी कुणाची अजून लेवल आलेली नाही. ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी या भारतामध्ये हिंदुत्व टिकवलं, जगवलं, वाढवलं, तुम्ही त्यांच्या घराण्याला आणि छत्रपती घराण्याला हिंदुत्व शिकवता काय? कोल्हापुरात छत्रपती महाराजांच्या वंशजाचा विषय, वंशाचा विषय काढण्यात आला. अहो, ज्या छत्रपतींचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता, ज्यांच्या स्मारकाची घोषणा तुम्ही अरबी समुद्रामध्ये केली होती, त्या स्मारकाचं काय झालं हे आम्हाला तुम्ही आधी सांगा. ज्या वल्लभभाई पटेलांचं स्मारक तुम्ही तिथं गुजरातमध्ये उभारलं, ते स्वतः वल्लभभाई पटेल म्हणायचे की ज्या देशामध्ये रोजगार, शिक्षण आणि आरोग्य ह्याच्याकडे दुर्लक्ष करून धर्मावर काम केलं जातं, तो देश अधोगतीकडे जातो. अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे की ज्या देशामध्ये विरोधकांना गद्दार म्हटलं जातं, त्या देशामध्ये लोकशाही टिकूच शकत नाही. पण जो स्वतःच्या बापाचा, ज्यांच्या विचारावर हे चालतात, त्यांचे झाले नाहीत, ते तुम्हा आम्हा जनतेचं काय भलं करणार आहेत? परवा मोदीजी म्हणाले की पवार साहेबांना त्यांचं कुटुंब सांभाळता आलं नाही. मला मोदीजींना विचारायचं की आपण काय दिवे लावले? मग अशा लोकांच्याकडनं आपण काय अपेक्षा ठेवायची? आज त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. आज मी सबंध महाराष्ट्रामध्ये फिरलोय, मला एकच गोष्ट लक्षात आली आहे, महाराष्ट्रामधलं आणि देशामधलं वारं फिरलंय. या वेळचं वारं हे महाविकास आघाडीच्या दिशेनं वाहतंय आणि लोकशाहीच्या दिशेनं वाहतंय. आणि म्हणून यांना राज्यामध्ये कुठलेही मुद्दे मांडण्यासाठी ताकद राहिलेली नाही. म्हणून यूपी मधनं स्टार प्रचारक योगी आदित्यनाथांच्या नावानं बोलवले जातात. मला योगीजींना हेच म्हणायचं आहे की तुमच्या राज्यामधली 50% पॉप्युलेशन इथं आमच्या महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेली आहे आणि तुम्ही येऊन आम्हाला विकास शिकवणार काय? त्यामुळं आपण सगळी सुज्ञ जनता आहात. या लोकांनी जाती जातीमध्ये भांडणं लावली, जाती जातीमध्ये तेढ निर्माण केली. मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, यांनी काय केलं? 2014 मध्ये आपल्याला आश्वासन दिलं होतं का नाही? पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ. काय झालं त्या आरक्षणाचं? शेळी मेंढी महामंडळातनं निधी देतो म्हटले होते, ते महामंडळच बरखास्त करायला निघाले होते. चारा योजना असेल, यशवंत घरकुल योजना असेल, सारथी बार्टी सारख्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीच्या स्कीम असतील, सगळीकडे यांची बोंबाबोंब आहे. नुसती आश्वासनांची गाजरं ही आपल्याला दाखवतात. त्यामुळे आपल्याला यावेळेला निर्धार करायचा आहे की जनसामान्यामध्ये मिसळणारा, ज्यांना आतापर्यंत स्वतःचं आयुष्य या महाराष्ट्राच्या मातीसाठी संपवलं, रुजवलं, त्या आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये येत्या काळामध्ये आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे. आणि हे जर करायचं असेल तर त्याची सुरुवात बारामतीपासून करावी लागेल. आणि आपल्या सगळ्यांच्या जीवाभावाच्या सुप्रियाताईंना, ज्या नेहमी तुमच्यामध्ये राहिल्या, वावरल्या, त्यांना प्रचंड मतानं इथं आपल्याला विजयी करून द्यायचं आहे. मी त्यांना पाहतोय अनेक दिवसांपासून. त्यांची सादगी, ज्या पद्धतीने ते सामान्यांमध्ये मिसळतात, कौतुक करण्यासारखं आहे. आणि त्यामुळं कोणताही किंतु परंतु मनामध्ये न आणता पूर्ण ताकदीनं आपण सर्वांनी पवार साहेबांना आणि सुप्रियाताईंना बळ देण्याची गरज इथं आहे. इतकंच मी आपल्याला सांगतो. मला पुढं परत सांगोल्याला जायचं आहे, तिथेही काही सभा आहेत. मला एकच वाक्य इथं साहेबांसाठी म्हणायचं आहे, ते म्हणून मी थांबेन. या महाराष्ट्राच्या मातीची ती परंपरा राहिलेली आहे. लढण्याचा इतिहास आमुचा, हरणे आमच्या रक्तात नाही. आणि जोपर्यंत मैदानात उभा मी, पराजय होणे शक्य नाही, पराजय होणे शक्य नाही. आणि म्हणून जोपर्यंत पवार साहेब आपल्या बरोबर उभे आहेत, तोपर्यंत जय आणि विजय हा नेहमीच आपला असणार आहे. इतकं मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद,
जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद.